नमस्कार. विकसित भारत बिल्डथॉन 2025 या कार्यक्रमांतर्गत आम्ही श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला इयत्ता 10वीचे विद्यार्थी. माझं नाव अथर्व अमोल काळे. माझं नाव समय विजयकुमार काळे. माझं नाव संकल्प आम्हाला सेवाळे. माझं नाव आयुष मित्र. आयडियाच्या टायटलचं नाव आहे नॅमोन मेशा रिसर्च अँड कम्युनिकेशन सर्वायव्ह व्हेकल. ॲमेझॉन आफ्रिकन सह्याद्रीतील जंगले सारख्या वर्षावनामध्ये काही भागात मानवांसाठी संशोधन करणे अत्यंत कठीण आहे. तेव्हा आम्ही संशोधन करण्यासाठी एक व्हेकल तयार केला आहे. या व्हेकलचा उपयोग करून त्या भूभागातील हिंस्त्र प्राणी, दलदलीचा प्रदेश व पाणी याचा अंदाज लावू शकतो आपण. या भागांवर रिसर्च करणाऱ्या शास्त्रज्ञांना हे व्हेकल कामी येणार आहे. लिस्ट इफेक्ट ऑफ प्रॉब्लेम्स यानं सांगितल्याप्रमाणे या व्हेकलचा उपयोग आपण घनदाट जंगल, ह्या व्हेकलचा उपयोग आपण घनदाट जंगल, दलदलीचा प्रदेश जिथे मनुष्याला रिसर्च करणे अवघड असतं तिथल्या वनस्पतींचा, पशुपक्षींचा, प्राण्यांचा आपल्याला माहिती नसते. त्याची माहिती घेण्यासाठी या व्हेकलचा वापर केला जातो. उदाहरणार्थ ब्राझीलमधल्या स्थायिक असलेले ॲमेझॉनची नदी किंवा ॲमेझॉनचे जंगल यात मानवाला सहज पोचता येत नाही किंवा तेथील असलेल्या पशुपक्षींचा, वनस्पतींचा, प्राण्यांचा आपल्याला अभ्यास करता येत नाही. त्यासाठी या व्हेकलचा उपयोग केला जातो. आपण सर्वसाधारणपणे तेथील असलेल्या फक्त प्राणी प्रजाती, पशुपक्षी व वनस्पती यांचं सर्वसाधारणपणे मोजमाप केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की तिथं 40,000हून जास्त वनस्पतींची प्रजाती आहे, 400हून अधिक सलपाटणारे प्राणी, तसेच 350हून अधिक पक्ष्यांची वगैरे प्रजाती आहेत. अशी काही प्रजाती की जे आपण कधी पाहिली पण नाही, याचा शोध घेण्यासाठी या व्हेकलचा आपण वापर केला जातो. या व्हेकलच्या आधारे आपण सुरक्षितपणे त्या जंगलात जाऊन तिथे रिसर्च करू शकतो. या व्हेकलचे वजन किमान 2 ते 3 टन असणार आहे. या व्हेकलला 8 चाकं ही व्हेकल पूर्णतः मेटल बॉडीने बनलेली असून त्याचा वजन किमान 2 टन इतका असेल. या व्हेकलमध्ये 8 चाके ते कुठेही जाण्यास सक्षम असतील आणि दलदलीचे आणि चिखलाचे प्रदेशमध्ये जाण्यास सक्षम असेल. आणि गव्हर्नमेंट रिसर्च अँड सर्वायव्हल व्हेकल या कम्युनिकेशन या व्हेकलचा वापर विविध ठिकाणी शोध लावण्यासाठी करता येईल. ॲमेझॉन जंगल, सह्याद्रीचे वने, आफ्रिकन वने अशा ठिकाणी जिथे शास्त्रज्ञांना शोध लावण्यासाठी जाता येत नाही त्या ठिकाणी देखील त्या व्हेकलच्या मार्फत जाऊन तेथील ऐतिहासिक गोष्टी किंवा जैविक घटक या सर्वांचा अभ्यास करणे या व्हेकलच्या मार्फत शक्य होईल. या व्हेकलमध्ये किमान 8 चाकं आहेत. ही चाकं दलदलीच्या प्रदेशात किंवा जिथे नदी आहे तिथून आपल्याला पुढे जाता येत नाही, तर त्या व्हेकलच्या म्हणजे त्या चाकांचा वापर आपण फ्लोट करण्यासाठी पण केला जाऊ शकतो. परत त्याला समोर 2 कटर लावलेले आहेत. येणारे झाडं किंवा काही पण त्याला कट केलं जाऊ शकतं. परत या व्हेकल म्हणजे या चाकांची डिझाईन अशी आहे की ते मोठमोठे दगडं किंवा दलदलीच्या प्रदेशातून सहजपणे पुढे जाऊ शकतात. या व्हेकलमध्ये एक अँटिना आहे, 8 चाकं आहेत आणि एक कटर आहे. अँटिना या व्हेकलमध्ये हे सॅटेलाइटची डायरेक्ट कनेक्ट केलेलं आहे. इथे खाली 2 कंपार्टमेंट आहेत आणि इथं कंट्रोल रूम आहे. यातून आपण सगळं कंट्रोल करू शकतो. इकडं आपण बॅटरी वगैरे सर्व मटेरियल्स असे वापरू शकतो. धन्यवाद.